मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परस्परांना लगावलेले टोले, सत्ताधारी महायुतीमध्ये झडलेल्या आरोपांच्या फेरी यातून गेले 2 आठवडे टोकाला गेलेला प्रचार अखेर मंगळवारी थंडावला। बिनविरोध निवडणुकीवरून उठलेलं वादळ, मुंबईमधील मराठी अमराठी वाद, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जमीन घोटाळा प्रकरणामधील आरोप तसंच पुण्यामधील मोफत प्रवासाच्या आश्वासनाची खिल्ली प्रचारादरम्यान उडवण्यात आली। राज्यामधील 29 महानगरपालिकांमधील 2869 जागांसाठी एकूण 15,931 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। गुरुवारी मतदान तर शुक्रवारी मतमोजणी होणार आहे। सर्वांचं लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे आहे। जवळपास 9 वर्षांनंतर होणारी महानगरपालिकांची निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे। पारंपरिक प्रचाराचं तंत्र बदलून यंदा सर्वच पक्षांनी मतदारांशी संपर्क साधलेला आहे।